कोरोना 2021 मध्ये ऐन भरात आलेला होता. हाताला काम नाही, खायला अन्न नाही, बाहेर पडायला बंदी होती, बाजार हाट बंद होता, सर्व काही सुकाट होतं. अशा अवस्थेमध्ये संपूर्ण भारतामध्ये सगळ्या लोकांना अन्नधान्यासाठी तडपडून मरण्याची वेळ आली होती. अशीच अवस्था महाराष्ट्रामधली देखील होती. काही सामाजिक संस्था, काही गव्हर्नमेंट, काही व्यापारी संस्था यांनी मात्र अन्नदान चालू केलं. काही लोकांनी रिलीफ कार्यक्रमामध्ये किराणा वाटप केला, कपडे वाटप केले, असं काही, आणि काही लोकांनी दवाखाने चालू केले. या सर्व पार्श्वभूमीवर मला खूप वाईट वाटत होतं की ग्रामीण भागामधली जनता उपाशी मरत आहे आणि खेडेपाड्यामध्ये त्यांच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची संस्था मदत देत नव्हती किंवा येत नव्हती. त्यांना बी काही मर्यादा होत्या. अशा वेळेस माझ्या पटकन डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरे आपण नरेगाद्वारे लोकांना काम देऊ शकतो आणि मग काय करता येईल, कसं करता येईल, म्हणून एक मेसेज तयार केला आणि तो महाराष्ट्रामधल्या सगळ्या सरपंच ग्रुप आणि रोजगार सेवकांच्या ग्रुपवर टाकला. मेसेज असा होता की सध्या कोरोनामध्ये गव्हर्नमेंट काम द्यायला तयार नाही, लोकांची उपासमार होत आहे. अशा वेळेस जर 3 किंवा 4 फुटावर जर काम शासनाने दिलं तर उपासमार कमी होईल आणि त्याला काय बंधन घाला. तोंडाला बांधा, 4 फुटावर काम करा, जवळाला कुठल्या प्रकारचं येऊन देऊ नका. सगळे गव्हर्नमेंटचे काय नियम होते ते पाळून काम देता येईल का, अशा दृष्टीने एक मेसेज टाकला आणि हा मेसेज चौकड शेअर्स केला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंच आणि रोजगार सेवकाच्या ग्रुपमध्ये गेला. मग आमच्या गावचा जो रोजगार सेवक आहे दत्तात्रय हिरडे, त्याला फोन केला, तो आला. त्याला सांगितलं, ते मला काय करता येईल म्हणलं काय, ते मला म्हणता कुठंच जाता येत नाही, काय नाही म्हणलं 4 नंबर फॉर्म भर आणि पाठवून दे. मग ती माहिती घेण्यासाठी तो करमाळा पंचायत समितीमध्ये चालला, तर त्याला मध्येच पोलिसांनी भाजी मंडईजवळ अडवलं आणि त्याला बाहेर काय करतो म्हणून सगळा शुकशुकाट आहे, त्याला धरलं आणि त्याला 2 काठ्या मारल्या आणि पोलीस स्टेशनला नेलं. आणि मग ते म्हणला, मी रोजगार हमीचा रोजगार सेवक आहे, अमुक आहे तमुक आहे, लोकांना कामाची गरज, पोलिस काय ऐकून घेत नव्हती. मग अशा वेळेस पुन्हा त्यांनी त्याचे एक चुलत बंधू ॲडव्होकेट बाबुराव हिरडे वकिलाला फोन केला आणि नंतर त्याला सोडून दिलं. त्यानंतर पुन्हा तो माझ्याकडे आला, सगळी हकीकत मला सांगितली आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे जो नरेगाचं काम काढण्यासाठी गावातल्या लोकांनी ग्रामसभेतून निवडून दिलेला रोजगार सेवक आहे, त्याला जर समजा गावापासून पंचायत समिती, तहसील कार्यालय किंवा संबंधित शासकीय कार्यालयाकडे जायला जर बंदी असेल तर त्याला ओळखपत्र पाहिजे. आणि मग अशा दृष्टीने ही सगळी मी कहाणी तयार केली की नरेगाची कामं मिळवण्यासाठी रोजगार सेवकांना ओळखपत्र हवं आहे आणि ते देण्यासाठी महाराष्ट्रामधल्या सगळ्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मेलवर आम्ही संस्थेच्या लेटरवर सही करून पत्र पाठवलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की पहिलं वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि वाशिम जिल्ह्यामधल्या संपूर्ण रोजगार सेवकांना पहिलं ओळखपत्र मिळालं. आणि मग ते सगळं व्हायरस झाल्यानंतर भारतात महाराष्ट्रामधल्या सगळ्या कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी बीडीओकडे पत्र आलं आणि नंतर त्यांनी महाराष्ट्रामधल्या सगळ्या रोजगार सेवकांना कोरोनामध्ये ओळखपत्र मिळालं आणि नंतर लोकांना कामं मिळायला सुरुवात झाली. मला आनंद वाटतो की जवळजवळ
30-35 हजार रोजगार सेवकांना ओळखपत्र मिळालं. आता ते ओळखपत्र दाखवल्यानंतर त्याला कुठल्याही कार्यालयामध्ये जाता येत होतं. त्यानंतर पुन्हा मग हे असं चौकड हे माझं मेसेज व्हायरस झाल्यानंतर प्रकाश कचरे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, पिंपरी या गावातील त्या तरुण कार्यकर्त्याचा मला फोन आला की मला मी तुमचं बघितलेलं आहे की आमच्या गावात देखील नरेगाची कामाची गरज आहे. 150-200 कुटुंब आहेत आणि सगळे लोक उपाशी मरत आहेत, तर काय करता येईल? तर ती म्हटलं की माझा एक चुलता रोजगार सेवक आहे आणि त्यांना तुमची पोस्ट वाचायला मिळाली, त्यांनी मला पाठवून दिली आणि आम्हाला कामाची गरज आहे. म्हटलं काय हरकत नाही, तू असं कर, ताबडतोब ग्रामसेवककडे जा. ग्रामसेवककडे गेला, ते म्हटलं नाही कामं देता येत नाही. नंतर BDOकडे जा, तहसीलदारकडे जा. ते दोन्ही तिन्ही अधिकाऱ्याला जाऊन म्हटलं नाही मला कोरोना आहे, काम देता येत नाहीत. अधिकाऱ्यांनी त्याला उलटं पालटं केलं. मग त्यांना म्हटलं 4 नंबर फॉर्म घे. 4 नंबर फॉर्मच कोणी द्यायला तयार नाही. मग मला फोन आला, मग मी त्याला 4 नंबर फॉर्म दिलं. त्याने त्याचे काही प्रिंट काढले आणि 20 लोकांचे 4 नंबर फॉर्म भरले. 4 नंबर फॉर्म भरून त्याचे काही झेरॉक्स काढून ठेवले. तो ग्रामसेवककडे गेला. ग्रामसेवक म्हणला नाही कामात देता येत नाही, मी 4 नंबर घेत नाही. BDOने त्याच उत्तर दिलं, ग्रामसेवक आणि तहसीलदारने त्याच उत्तर दिलं. अशा अवस्थेमध्ये तो हलबल झाला. मग मला पुन्हा फोन केला. मला काय घाबरू नको, तू असं कर, माननीय जिल्हाधिकारी सोलापूर साहेबांच्या ईमेलवर सगळे ते 20 अर्ज पाठवून दे. आणि मग त्याला मी ईमेल ID पाठवून दिला. त्याने तो 20 अर्ज कलेक्टर साहेबांना त्याच्या मेलवर पाठवून दिलं. ताबडतोब त्याच दिवशी आणि त्याची एक प्रत त्याने नागपूरच्या नरेगाचे जे आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयाच्या ईमेलवर एक प्रत घातली. त्याचा परिणाम असा चांगला झाला की ताबडतोब लगेच यंत्रणा हल्ली आणि मग सगळे BDO, तहसीलदार आणि ग्रामसेवक त्या गावामध्ये आले. आणि कोण हा प्रकाश कचरे? तोपर्यंत तिथल्या काही लोकांनी सरपंचाला फुगवलं की असं जर झालं, तुम्ही जर काम नाही दिलं तर सरपंच पद तुमचं नष्ट होतं किंवा रद्द होऊ शकतं. आणि मग त्याच्यात नातलग असल्यामुळं त्यांनी त्याला दमदाटी केली, शिवीगाळ केली. पुन्हा मला फोन आला, म्हणलं घाबरू नको, चांगलं काम आहे, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट कर. नाही म्हणलं, माझा चुलता आहे, ती दारुड्या आहे, मी काय कंप्लेंट करू शकत नाही, घरात वाद लागेल. ठीक आहे. तोपर्यंत हालचाल अशी झाली की दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी त्याला भेटले आणि नंतर ताबडतोब त्यांनी एक इस्टिमेट तयार केलं आणि त्या गावातून दुसऱ्या गावाला जाणारा एक कच्च्या रोडचं ताबडतोब एक इस्टिमेट तयार केलं आणि ते त्यांनी कलेक्टर साहेबांना पाठवलं. ताबडतोब त्याला मान्यता मिळाली आणि लगेच 4-5, 8-10 दिवसामध्ये त्या 20 लोकांना काम मिळालं. काम देण्यासाठी ज्यावेळेस ते अधिकारी आले त्यावेळेस गावातल्या लोकांना खूप आनंद झाला. आणि मग सरपंचाने पुन्हा गावात सांगितलं की जा रे, काम मंजूर झालं माझ्यामुळं. आणि सगळीच लोक कामावर गेली. वास्तविक पाहता अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्यांनी 4 नंबर फॉर्म भरले त्यांनाच काम दिलं जाईल. आणि मग पुन्हा मग कामावर गोंधळ झाला आणि पुन्हा मग काम थांबवण्यात आलं. मात्र अधिकाऱ्यांनी प्रकाश कचरेची बाजू घेतली आणि फक्त 20 लोकांना काम दिलं. त्यांचं मस्टर वगैरे अगोदरच काढलं होते, ते सगळं भरून त्यांनी सगळं काम झालं. त्यानंतर पुन्हा मग सरपंचाने पंचायत समितीमध्ये जाऊन दबाव टाकला की आम्हाला बाकीच्या लोकांना काम पाहिजे. मग ते म्हटलं की 4 नंबर फॉर्म भरा. 4 नंबर फॉर्म कुठे? तहसील कार्यालयामध्ये नाही, पंचायत समितीमध्ये नाही, ग्रामपंचायतीमध्ये नाही. पुन्हा मग ते प्रकाशकडे गेले. प्रकाशने पुन्हा मला फोन केला. पुन्हा त्याला मी काही कोरे पाठवून दिले आणि पुन्हा त्यांनी जवळजवळ 100-150 फॉर्मॅट त्या ग्रामपंचायतीने ते झेरॉक्स काढले आणि 150 लोकांना रोजगार हमीतून काम मिळालं, म्हणजे नरेगातून काम मिळालं. त्यांना 300-350 रुपये मजुरी मिळाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या ठिकाणच्या लोकांना कोरोनामध्ये त्यांची जी उपासमार होती ती थांबली आणि लोकांच्या घरी दिवाळी साजरी झाली. हे करत असतानाच पुन्हा कोरोना संपेपर्यंत त्या गावातल्या लोकांना काम मिळालं. आणि पुढं नवीन काम काढण्यासाठी आम्ही काही त्या कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग घेतलं. नरेगामधून 164 कामं निघतात, पण त्याला ग्रामसभेचा ठराव लागतो, पण ती ग्रामसभाच होत नाही. मग काय केलं, त्याला म्हटलं तू 10, 15, 20, 25 पोरांचा एक ग्रुप तयार कर आणि त्यांना एका ग्रामपंचायतचा
जो काही विकासाचा आराखडा होता नरेगाद्वारे ग्रामविकास किंवा विकासाचा आराखडा त्याला पाठवून दिला. त्या पद्धतीने वैयक्तिक कामं, सार्वजनिक कामांची त्यांनी गावकऱ्याबरोबर बसून यादी केली आणि ती जे काय लोकांच्या सह्याचं निवेदन होतं, कच्चा आराखडा तयार केला, तो त्यांनी डायरेक्ट कलेक्टरला पाठवून दिला. आणि मग कलेक्टरने खाली पाठवून दिला संबंधित यंत्रणेला, जिल्हा परिषदेतून पुन्हा पंचायत समितीमध्ये आला. आणि नंतर पुन्हा मग अधिकारी म्हटले की प्रकाश तू खूप चांगलं काम केलं, ती काय ठराव केलेला आहे तेव्हा आम्हाला दे, आपण ते ग्रामसभेमधल्या आम्ही आराखड्यामध्ये ते घेतो. आणि त्या पद्धतीने वैयक्तिक कामाने सार्वजनिक कामात आराखडा तयार झाला. आणि त्यानंतर पुन्हा वैयक्तिक कामं म्हणजे घरकुलं मिळाली, संडास मिळाली, विहिरी मिळाल्या, शेततळे मिळाली, वैयक्तिक पुन्हा त्याला झाडं मिळाली, फळबाग मिळाली, गोटे मिळाले, सार्वजनिक कामामध्ये देखील रस्ते मिळाले, त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी वनीकरण मिळालं, त्याच्यानंतर कुणाला जे काय पाहिजे त्या योजनेमध्ये त्यांनी त्यांची नावं काढली आणि तो विकासाचा आराखडा मंजूर झाला. आणि तेव्हापासून त्या गावाला एक प्रकारचे दरवर्षी त्या लोकांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामाचा लाभ झाला. म्हणून मी म्हणतो की कोरोनातून विकासाकडे वाटचाल. धन्यवाद.